स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। 16 तारखेला जे पेपर झाले होते 3 शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाच्या नुसार आपण आता प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेला आता 2 दिवस राहिले, त्या 2 दिवसामध्ये आपण 200 प्रश्नाचा सराव करून घेणार आहोत। 200 प्रश्नाचा 16 तारखेला जे प्रश्न विचारले होते त्या लेवलचे प्रश्नाच्या नुसार हे प्रश्न राहणार। चला पहिला प्रश्न पहा, केरळमध्ये किती टक्के क्षेत्रफळ टॅपिओकाच्या लागवडीखाली आहे? पर्याय क्रमांक बी 60%। जीवाणूच्या विनायट्रीकरणासाठी मृदेची पुढीलपैकी कोणती स्थिती आवश्यक आहे? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या, स्वतः चेक करा। पर्याय क्रमांक बी वातानिरपेशी। पुढचा प्रश्न पहा, सल्फेटचे प्रमाण कमी होण्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाचा सहभाग असतो? पर्याय क्रमांक ए डी सल्फोवायब्रो। पुढचा प्रश्न पहा, फर्टिगेशन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सिंचनामधील एक प्रक्रिया आहे? पर्याय क्रमांक सी ठिबक। चला पुढचा प्रश्न पहा, कोणत्या पिकाचे स्वयंपरागण होते? स्वयंपरागण होते। पर्याय क्रमांक डी टोमॅटो। चला पुढचा प्रश्न पहा, मायकोहायझा हे टिंबटिंब आहे। पर्याय क्रमांक ए उंच वनस्पतींच्या मुळांशी बुरशीचे संयोजन। वनस्पतीमध्ये या स्वरूपातील पोटॅशियम सहज उपलब्ध असते। पर्याय क्रमांक सी द्रावके। आंब्याचा फुलण्याचा हंगाम कोणता आहे? पर्याय क्रमांक सी नोव्हेंबर फेब्रुवारी। चला पुढचा प्रश्न, सपोटा चिक्कूचे वैज्ञानिक नाव लिहा किंवा सांगा। प्रश्न असा येईल। पर्याय क्रमांक ए एचरा झपोटा। पूर्णगुच्छ रोगाचे विषाणू टिंबटिंबमुळे पसरविले जातात। पर्याय क्रमांक सी मावा। बाष्प उत्सर्जनाच्या प्रत्यक्ष मापनासाठी कोणते उपकरण वापरण्यात येते? पर्याय क्रमांक बी लायसीमीटर। पुढीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? महत्त्वाचा प्रश्न आहे, भरपूर वेळेस विचारला। IBBS TCS पॅटर्न मध्ये दोन्हीमध्ये पण हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळाला। म्हणजे एवढा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पण मग तुम्हाला काय बेस पक्का नाही करायचं, जे चाललंय चालून द्यायचं, तसं नाही, बेस पक्का करा। माहिती आहे पहिला एकदम बेसिक आहे, जनरल आहे। पर्याय क्रमांक बी किसान कन्या। चला पुढचा प्रश्न पहा, पाण्याच्या मुक्त पृष्ठभागावरून पाण्याचे सतत बाष्पात रूपांतर होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात। पर्याय क्रमांक ए बाष्पीभवन। बाष्पीभवन एवढं महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती प्रश्न येतात बाष्पीभवनवरती, पण प्रश्नाची भाषा वेगळी विचारली जाते। याच्यामध्ये काय विचारलं आणि त्याच्यामध्ये पण काय विचारलं पाहून घ्या। प्रश्नाचं उत्तर एकच राहणार, पण मग तुम्हाला बेस पक्का पाहिजे, समजतंय? पुढचा प्रश्न पहा, पायझोमीटर कशासाठी वापरतात? पर्याय क्रमांक ए दाब मोजण्यासाठी। पुढचा प्रश्न, मातीमध्ये उष्णतेचे हस्तांतरण प्रामुख्याने टिंबटिंब पद्धतीने होते। पर्याय क्रमांक ए फक्त संचालन। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी काय शेतकी व्यवसायाचा घटक नाही? घटक नाही पहा, महत्त्वाचा शब्द पकडा, घटक नाही। पर्याय क्रमांक बी पाणी। फळे लागवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या हवामानाचा परिणाम होतो? पर्याय क्रमांक डी कोरडी आणि गरम हवा। पुढचा प्रश्न पहा, बॉम्बे दख्खन प्रदेशामध्ये ब्रिटिशांद्वारे सुरू केलेल्या महसूल यंत्रणेला टिंबटिंब म्हणून जाणले जाते। पर्याय क्रमांक सी रयतवारी ठराव। हे 2-3 प्रश्न तुमच्या डोक्यात फिट करण्यासाठी घेतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊ आपण 2-3 प्रश्न जे महत्त्वाचे वाटते ते। चला पुढचा पहा, खालीलपैकी कोणता पर्याय म्हण नाही? आता हा पण प्रश्न एकच घेतो, एकच घेऊ एवढा, ठीक आहे? घेतला तो पण घेणार नव्हतो। चला सांगा।
पर्याय क्रमांक बी हाताचा मळ. खालीलपैकी कोण तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या जटिल कीटकांपैकी एक नाही? पर्याय क्रमांक डी चमकणारे भुंगेरे. मृदेच्या कोणत्या पीएच वर उपलब्ध फॉस्फरस जास्तीत जास्त असतो ते दर्शवा. हे तर नस मध्ये फिट झालेले आपल्याला बेसिक एकदम बेसिक कसाही प्रश्न येऊन द्या हे देऊ शकता ना तुम्ही उत्तर. तुम्ही हे उत्तर देऊ शकता ना, देऊ शकता नाही उत्तर मग 100% पण दुसरं पण देऊ शकता ना, पण त्याला काय लागेल तुमची प्रॅक्टिस, जास्तीत जास्त रिव्हिजन सराव द्यावा लागेल तुम्हाला. पुढचा प्रश्न पहा. एखाद्या कीटकांची एक आणि एकच प्रजाती शास्त्रज्ञाने अभ्यासली असेल आणि ती त्या काळातील एकमात्र ज्ञात असलेली प्रजाती असेल तर तिला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक ए होलोटाइप. पुढचा प्रश्न पहा. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रकारचे बियाणे उगवले जाते किंवा या ठिकाणी टिंबटिंब टाकून देतील. ठीक आहे, टिंबटिंब समजा शेतकऱ्याच्या शेतावर टिंबटिंब प्रकारचे बियाणे उगवले जाते. पर्याय क्रमांक सी प्रमाणित बियाणे. विनायट्रीकरणात कोणत्या प्रकारचे सूक्ष्म जीवाणू प्रमुख भूमिका बजावतात? पर्याय क्रमांक सी थर्मोफिलिका. स्नेहम हे पीक टिंबटिंब परिवारातील आहे. पर्याय क्रमांक बी लेग्युमिनिसी. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणती साठवलेल्या धान्याची कीड आहे? पर्याय क्रमांक ए तांदळातील भुंगे. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणते फळ झाडावरून काढल्यावर त्याची पिकण्याची प्रक्रिया थांबते? हा प्रश्न रिपीट झाला नाही. ठीक आहे, दोनदा तीनदा विचारला म्हणून हा परत तसला तसंच विचारला. हा परत रिपीट आपल्या प्रश्नसंचमध्ये आला. 500 प्रश्नांचे सराव चालू आहे आपला, त्याच्यामधला हा प्रश्न आलेला. पर्याय क्रमांक सी अननस. डोंगराळ जमिनी सामान्यपणे असतात. डोंगराळ जमिनी कशा सामान्यपणे असतात? प्रश्नाची लेवल समजून घ्या कसं. पर्याय क्रमांक ए अम्लीय. चला पुढचा प्रश्न. जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्यास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? पर्याय क्रमांक सी अतिचराई. पेंच नदी ही पेंच व्याघ्र प्रकल्पामधून टिंबटिंब या दिशेमध्ये वाहते. बेसिक प्रश्न घेतला का घेतोय आपण? तुमच्या डोक्यामध्ये फिट करण्यासाठी विचारता येते प्रश्न, विचारलेला प्रश्न हा. पर्याय क्रमांक हे उत्तर दक्षिण. पुढचा प्रश्न पहा. जमीन तयार करणे ते पिकाची मळणी करण्याच्या कार्यांच्या खर्चाचे नाव सांगा. पर्याय क्रमांक सी मशागतीचा खर्च. पुढचा प्रश्न पहा. प्राथमिक सहकारी पतसंस्थाची रचनात्मक मांडणी कशी असते? 2, 3, 4, 5 किती? पर्याय क्रमांक ए 4 स्तरीय. पुढचा प्रश्न पहा. बियाण्यास सुप्तावस्था टिंबटिंबमुळे येते. पर्याय क्रमांक ए फक्त टर्फल याच्यावर टिक करून सोडायचं नाही, खाली पण वाचायचं. बी फक्त बाह्य आवरण, हे दोन्ही पण. म्हणजे पर्याय क्रमांक काय राहणार? सी. चला पुढचा प्रश्न पहा. भारतात केळीचे पूर्ण गुच्छ हा आजार टिंबटिंब देशातून आला. प्रश्नाची लेवल पहा, प्रश्नाची लेवल समजून घ्या. असे प्रश्न येतात. पर्याय क्रमांक सी श्रीलंका. कोणत्या प्रकारसाठी आत बी असलेली फळे विकसित होतात? पर्याय क्रमांक ए वरिष्ठ. कोणत्या पिकामध्ये परत मरणे डायबॅक ही मोठी समस्या आहे? पर्याय क्रमांक सी पेरू. पुढचा प्रश्न. प्रति क्विंटल गणना खर्च काय असतो? पर्याय क्रमांक बी उत्पादनाचा खर्च. पुढचा प्रश्न पहा. फळांमधील सुगंधासाठी कोणता रासायनिक घटक जबाबदार असतो? पर्याय क्रमांक सी इस्टर्स. आंब्याची कोणती बी नसलेली जात आहे?
कोणती बी नसलेली जात आहे? रिपीट प्रश्न नाही, परत विचारतोय दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये. पर्याय क्रमांक बी सिंधू. चला पुढचा प्रश्न पहा. हवामानावर अवलंबून नसणाऱ्या फळाचे नाव सांगा. पर्याय क्रमांक डी ॲव्होकॅडो. पुढचा प्रश्न. गाजर हा कोणत्या जीवनसत्वांचा समृद्ध स्रोत आहे? ए बी सी डी. तसंच इकडे ए बी सी डी, इकडे पण ए बी सी डी. चला सांगा. पर्याय क्रमांक ए विटॅमिन ए. एकाच पिकाची वर्षानुवर्ष लागवड करणे म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक डी एक पीक पद्धत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते गटापर्यंत पोहोचण्याचे साधन नाही? नाही विचारलं नाही. ठीक आहे, नाही. लॉजिक आहे, एकदम बेसिक आहे, पातच कळलं पाहिजे होतं. पर्याय क्रमांक बी सिनेमा. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी आंब्याच्या कोणत्या प्रकारची ताजी निर्यात केली जाते? पर्याय क्रमांक सी हापूस. पावसाळी दिवसासाठी दररोज पावसाचे किती प्रमाण आवश्यक आहे? पर्याय क्रमांक डी 2.5. पुढचा प्रश्न पहा. ऊसाच्या खऱ्या बियाण्याचे नाव टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक बी पिंचारण. मिरचीमध्ये पानं गोळा होणे, ज्याला स्थानिक भाषेत चुरडा मुरडा किंवा बोकाड्या म्हणतात, हा कोणत्या किड्यामुळे प्रसारित होतो? आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देत नाही, कारण हेच की 1 दिवसावरती परीक्षा, 1 ते 2 दिवसावरती. तर तुम्हाला काय आपलं फास्ट 200+ रिव्हिजन करायचं आहे. 200+ प्रश्नाचं जे विचारलेले होते प्रश्न कशामध्ये 16 तारखेला, त्याच्यानुसार आपण आता रिव्हिजन घेणार आहोत. त्या क्वालिटीचे प्रश्न, त्या लेवलचे प्रश्न समजतंय, म्हणून आपण हे आता थोडं फास्ट रिव्हिजन घेतोय. पर्याय क्रमांक डी फुलकिडे. चला पुढचा प्रश्न पहा. तामिळनाडूच्या अंबूर आणि वेल्लोर प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती निर्यात प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक सी चामडी वस्तू. पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंबासाठी पाण्याची प्रति एकक अपशालन कार्यक्षमता सर्वात अधिक असते. पर्याय क्रमांक बी अळे सिंचन पद्धत. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा. आपण आता 200+ प्रश्नाचा रिव्हिजन करायचा प्रयत्न करतो ह्या 2 दिवसामध्ये. जे 16 तारखेला प्रश्न विचारले होते त्या प्रश्नानुसार तुमचा हा सपोर्ट राहू द्या. लाईक करता, कमेंट्स करता. याचा अर्थ मला असं वाटतंय तुम्हाला इच्छा आहे शिकायची, तुम्हाला समजतंय, तुमचं काहीतरी जिद्द करायची. त्याच्यानुसार माझी पण एवढी मरमर चालू आहे. तुमच्या 200 प्रश्नाचं 2 दिवसात रिव्हिजन करणं जोक नाही. याचे प्रश्न तयार करायला लागतं. कुठून विचारले, कसे विचारले, IBPS पॅटर्ननुसार ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत असते पाठीमागची. त्याच्यासाठी तुमचा 1 लाईक 1 कमेंट्स मला एक मोटिवेशन तयार करतोय तुमच्यापर्यंत प्रश्न पोहोचण्यासाठी. ह्या 2 दिवसामध्ये आपण 200+ प्रश्नाचं रिव्हिजन करणार आहोत. म्हणजे ते 500 प्रश्न, हे 200 प्रश्न, असे 700+ प्रश्नाचं रिव्हिजन तुम्हाला भेटणार. भेटू आपण अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.